श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी, देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी पर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेत असतात. ते देवउठणी एकादशीला जागे होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात. ज्यावेळी भगवंत निद्रावस्थेत असतात त्यावेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो. यंदा 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी कार्तिकी एकादशी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे कारण आषाढी एकादशी एवढंच महत्त्व कार्तिकी एकादशीला असतं. या एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही आपण उपाय करतो ते खूपच प्रभावी असतात, जेणेकरून देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात. शास्त्रात एकादशीच्या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो. हा उपाय आपल्याला उद्या 12 नोव्हेंबर रोजी दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. तर या उपायामध्ये उद्या आलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन देवी लक्ष्मीची अखंड कृपा लाभेल. घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे, तुळशीला जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं गेलेलं आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशी पत्राशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य देखील ग्रहण करत नाहीत. आणि त्याचबरोबर कार्तिकी एकादशी पासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. त्याचबरोबर कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिला आपण देवउठणी एकादशी म्हणतो, भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे आणि तुळशी समोर हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. कारण विष्णुप्रिय असलेल्या तुळशी समोर आपण हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते. जर घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, पैशाची कमतरता सतत राहत असेल, त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, तर घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहावी, ती अखंड राहावी यासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी समोर हा उपाय करायचा आहे. बघा, एकादशीच्या दिवशी मग ती महिन्याला येणारी असेल किंवा ही कार्तिकी एकादशी जी सर्वात मोठी एकादशी आहे, या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं. मग कोणताही द्रव पदार्थ तुळशीला अर्पण करता येत नाही. मग अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतील, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला लाभतील? या उपायाविषयीची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर उद्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. तुळशी समोरील परिसर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचा. त्याचबरोबर अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे. बघा, हळदीचे एकादशीच्या दिवशी उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशी समोर यायचं आहे. येत असताना आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. सोबतच हळदी, कुंकू, अक्षदा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुळशीला हळदीचं लेपन करा. ज्याप्रमाणे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो अगदी त्याच प्रकारे तुळशी वृंदावन किंवा तुमच्या घरामध्ये तुळशीची कुंडी असेल तर तिला हे हळदीचं लेपन करू शकता. थोडीशी हळद वाटीमध्ये घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र, गुलाबजल मिक्स करायचं आणि याची पेस्ट जी आहे ती कुंडीभोवती आपल्याला लावायची आहे किंवा तुम्ही तुळशी वृंदावनाला लावू शकता. अशा प्रकारे तुळशीला हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरातील धनाविषयक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि भगवान श्री हरी विष्णू देखील प्रसन्न होतात, कारण ते उद्या कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेतून जागे होतात. आता त्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही करता येईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. तुळशी समोर आपल्याला सगळ्यात आधी रांगोळी काढायची आहे. लक्ष्मीची पावलं, त्याचबरोबर गोपद्माची रांगोळी जी भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे. चातुर्मासामध्ये या रांगोळीचं अनन्यसाधारण महत्व आहे.
ही रांगोळी काढल्यानंतर त्या रांगोळीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यानंतर तुळशीचं तुम्हाला दुरूनच पूजन करायचं आहे, ज्यामध्ये तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्याचबरोबर धूप दीप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं. आता निर्जला व्रत असल्याने तुळशीला उद्या नैवेद्य अर्पण करता येणार नाही. त्याचबरोबर तुळशीची जी पानं असतात ती देखील एकादशीच्या दिवशी तोडू नयेत. त्यामुळे तुळशीची पानं जी आहे तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना नैवेद्यासाठी लागणार आहेत किंवा त्यांना अर्पण करण्यासाठी मंजुळा लागणार आहेत, त्या तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायच्या आहेत. आणि उद्याच्या दिवशी जर तुम्हाला तुळशीपत्र लागतच असेल तर तुळशीच्या रोपाभोवती खाली पडलेली पानं तुम्ही घेऊ शकता. ती पानं स्वच्छ धुवून तुम्ही ती भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करू शकता. नंतर हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. गाईचं तूप वापरलं तर हळद घालण्याची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे आणि हा दिवा सोबत घ्यायचा. सोबतच आपल्याला 11 हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घ्यायचे आहेत. 11च घ्यायचे. ही डाळ कुठेही किडलेली किंवा खराब झालेली नसावी. चांगले निवडून आपल्याला हे 11 हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घ्यायचे आहेत. हरभरा नाही तर जी पिवळी डाळ असते त्याचे दाणे घ्यायचे आहेत. आणि बघा हे दाणे घेण्याचं कारण म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना हरभरा डाळ असेल ती अतिशय प्रिय आहे. पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे पदार्थ त्यांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे ही पिवळ्या रंगाची डाळ आपल्याला घ्यायची आहे. तो दिवा घ्यायचा आहे. तो दिवा सगळ्यात आधी आपल्याला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा. खाली तांदळाचं आसन द्यायचं, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जे हे 11 हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घेतलेले आहेत, तो एक एक दाणा आपल्याला तुळशीला अर्पण करायचा आहे. त्यासाठी तिथे एक वाटी ठेवायची. आपल्या डाव्या हातामध्ये हे दाणे घ्यायचे, उजव्या हातामध्ये सर्वप्रथम एक दाणा घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत एक एक दाणा तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे. अशा प्रकारे एक एक हरभऱ्याच्या डाळीचा दाणा तुळशीला अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीसमोर बसून एक अतिशय प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र जे आहे ते एकादशीच्या दिवशी पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्या घरामध्ये ती स्थिर अखंड निवास करते. ते स्तोत्र म्हणजे कणकधारा स्तोत्र. कणकधारा स्तोत्र तुम्हाला YouTubeवरती सहज मिळून जाईल. तिथून तुम्ही ते पठण करत किंवा श्रवण करत ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. नक्की करून बघा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, मनामध्ये कोणताही किंतु परंतु न ठेवता. जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या घराला त्याचे लाभ होतील. तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. त्यामुळे कोणताही उपाय उद्या नाही केला तरी चालेल, पण उद्या तुळशीला ही वस्तू तुम्ही नक्की अर्पण करा. या उपायामुळे तुम्हाला नक्कीच घरात फरक जाणवेल आणि या उपायाची अनुभूती देखील येईल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.